ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 2 दिवसांपूर्वी राष्ट्रीय निवडणूक आयोगाला 75 वर्ष पूर्ण झाली। असं असलं तरी भारतीय लोकशाही व्यवस्थेत निवडणुका या भयमुक्त व निपक्षपाती वातावरणात पार पडत नसल्याची जनजागृती करण्यासाठी उल्हासनगर काँग्रेसने आंदोलन केलं। त्यानंतर तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आलं। निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे, तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे ही विनंती करण्यात आली। तहसीलदार कल्याणी कदम यांना जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी या आशयाचं निवेदन देण्यात आलं। या 25 तारखेला राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे स्थापनाचे 75 वर्ष पूर्ण झाले। त्या निमित्ताने सर्वप्रथम आम्ही उल्हासनगर काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो। 75 वर्ष पूर्ण झाले, परंतु निवडणूक आयोगाचे 75 वर्ष पूर्ण झाले आहेत, पण निवडणूक हे निपक्षपाती होणं व भयमुक्त होणं ही जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे। आणि ही निवडणूक आयोग ही जबाबदारी करत नसल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं या दिवसानिमित्ताने सर्वच तहसीलदार, कलेक्टर असतील इथे निवेदनं देण्यात आली आणि जनजागृती आंदोलन करण्यात येते। त्या जनजागृती आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देखील लोकांमध्ये पत्रकं वाटली की कशा पद्धतीने निवडणूक आयोग ही एका पक्षाचे प्रायव्हेट संस्था म्हणून काम करत आहे, याचे काही टेक्निकल फिगर्स निवडणूक आयोगाचे ते सगळं घेऊन आम्ही जनतेपर्यंत जातो आहे आणि तुमच्या माध्यमातून पण सांगू इच्छितो। जे एक सगळ्यात मोठं या विशेषतः या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने 50 लाख मतदार अधिक हे फक्त 6 महिन्याच्या कालावधीमध्ये रजिस्टर झाले, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। खरं पाहिलं तर आपण जर बघितलं असेल तर 2019 ते 2024 म्हणजे 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 5000 मतदार नोंदणी झाले ॲव्हरेज 5 वर्षात। आणि या 6 महिन्यामध्ये अशी कोणती यांनी ड्राईव्ह केली की 50 लाख मतदार रजिस्टर झाले। आणि या 50 लाख मतदार रजिस्टर झाले ही कुठून आली, यांचे डिटेल द्या। तर त्या संदर्भात आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना कोणती माहिती निवडणूक आयोग देत नाही आहे। त्यानंतर दुसरा मोठा प्रश्न जो येतो जो या निवडणुकी विधानसभेच्या झाल्यानंतर 5 वाजेच्या नंतर जे 76 लाख मतदान वाढली पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर ही एवढ्या कमी काळामध्ये ही मतदान वाढली हे कुठे टेक्निकली बसतच नाही। त्यामुळे ही निवडणूक हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। आणि जर अशा पद्धतीने जर निवडणूक होत असेल तर लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, आम्ही नेहमी म्हणतो। त्याचं कारणच हे आहे। म्हणून एका बाजूला निवडणूक जे 75 वर्ष पूर्ण झाली तरी जर निवडणूक आयोग या पद्धतीने वागत असेल या निवडणूक आयोगाचा काही मतलब नाही आहे। म्हणून आम्ही त्यांचा इथे निषेध करतो। त्या संदर्भात आम्ही तसे निवेदन तहसीलदारांना दिलेले आहे आणि हे निवडणुकीचे निकाल हे आम्ही जबाबदारीने सांगतो की हे आम्हाला मान्य नाही आहेत विधानसभेचे। तुम्ही आता सांगितलं की निवडणूक ही निष्पक्षपातीपणे झाली पाहिजे, मग तुमचं निवडणूक आयोगाकडनं नक्की मागणं काय? म्हणजे निष्पक्ष म्हणजे काय? तुम्हाला बॅलेट पेपरवर निवडणूक हवी? बॅलेट पेपरवर निवडणूक आहे हा एक वेगळा ड्राईव्ह आम्ही तर चालू केलेलाच आहे, कारण की ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। 5च्या नंतर संध्याकाळी 2-3 तासामध्ये एवढे मतदार कसे झाले हा प्रश्न आहे। तो आमची प्रमुख मागणी, तो राज्यव्यापी आंदोलन तो एका बाजू चालू आहे। पण निवडणूक आयोगाने जी माहिती आम्ही मागत आहे ती देत नाही आहे। आता म्हणतात ते डेटा पूर्ण डिलीट करण्यात आला आहे, असे वेगवेगळे उत्तर येत आहे। म्हणून आमचा हा आक्षेप आहे। यावेळी उल्हासनगर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, कुलदीप आईल सिंघानी, दीपक सोनावणे, राजेश फक्के, बापू पगारे, विशाल सोनावणे, आबा साठे, दीपक गायकवाड, देव आठवले, संतोष पटेबहादूर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।